नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. चला मेन टॉपिकवर आपण आज चर्चा करूया. आजचा टॉपिक आहे 6वा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही सगळे टॉपिक ऑलरेडी क्लिअर ऐकत आहात त्याबद्दल. आणि आजचा पॉइंट नंबर आहे 6 आणि पॉइंटचं नाव आहे वेळ प्रसंगी कठोर निर्णय घ्या. स्वराज्य हितासाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक कठोर निर्णय घेतलेत. प्रसंगी आपल्या आप्तेष्टांविरोधात सुद्धा महाराजांनी कठोर निर्णय घेतले. जराशे सुद्धा डगमगले नाहीत महाराज. स्वराज्याच्या विषयी ज्यांच्या मनामध्ये कपट कारस्थान आहे आणि असे कारस्थान करणाऱ्यांना महाराजांनी ताबडतोब कठोर निर्णय घेऊन त्यांना दंड दिला. महाराजांच्या कार्यकीर्तीत असा एकही माणूस नाहीये ज्याच्यावर कधी जुलूम झाला, ज्याच्यावर कधी अत्याचार झाला. म्हणूनच प्रजा दक्ष हित दक्ष राजा असावा तर छत्रपती शिवरायांसारखा. जो राजा जनतेवर होणारे जुलूम, जनतेवर होणारे अत्याचार नाहीसे करू शकत नाही, तो राजा मनाच्या लायकीचाच नाही मित्रांनो. तर तो फक्त स्वतःला प्रसिद्धी आणि स्वतःची परिस्थिती आणि स्वतःचं स्टेटस कसं वाढेल याकरता गादीवर बसलेला असतो. छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कसं हितदक्ष असावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच महाराष्ट्र नव्हे, हिंदुस्थान नव्हे, तर अख्ख्या धर्तीवर असणाऱ्या माणसांच्या हृदयामध्ये राज्य करतोय राजा. आजही प्रत्येकाच्या मनामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं तर अपसुक जय निघतोय. अरे कोण म्हणतंय माझा राजा गेलाय? आजही प्रत्येकाच्या मनामध्ये राजा जिवंत आहे आणि हीच राजा जिवंत असण्याची साक्ष आहे मित्रांनो. आणि आज खंत फक्त हीच आहे, ज्या मुलखात राजांनी स्वराज्य उभारले, ज्या राज्यात महाराजांनी अन्याय अत्याचार करणाऱ्यांची डोके क्षणात कलम केली, त्याच राज्यात आज खुलेआम आमच्या आया बहिणींच्या अब्रूचे लक्तरे टांगल्या जात आहे. आणि हे लक्तरे कशी टांगल्या जात आहे, कशा पद्धतीने टांगल्या जात आहे ना, याचं रूपांतर शब्दातही मांडता येणार नाही. ओहो, लाज वाटते, लाज. आजची प्रकरण बघितली तर अशी प्रकरण महाराष्ट्रात घडत आहे आणि महाराष्ट्रातील स्वतःला शूरवीर समजणाऱ्या व्यक्ती आज फक्त उघड्या डोळ्यांनिशी बघत आहे, ऐकत आहे. निर्भया हे नाव डोळ्यासमोर आलं तर हातपाय लटलट करतात आमचे. आणि त्या निर्भया प्रकरणावरच आम्ही प्रत्येक जिल्ह्यामधनं अख्ख्या महाराष्ट्रातून आम्ही काय काढले, मोर्चे काढले. एकदम शिस्तीत, एकदम शांतता प्रिय. पण असं म्हणतात न्यायासमोर कोणाला जाता येत नाही. आणि त्या प्रकरणाचा निकालही लागला. सर्व ठीक होईल या आशेने निर्भयाला विसरून आम्ही आमच्या कामाला लागलो. प्रत्येक जण जिकडे तिकडे व्यस्त झाला. संपूर्ण वातावरण अगदी शांत झालं. आमच्या आया बहिणी मुक्त संचार करू लागल्या. त्यांनाही वाटलं आता मोर्चे काढले, निकालही लागला, आता कुणीच असलं गैरवर्तन करणार नाही किंवा घडूही देणार नाही. आणि घडलंच तर आता हायगाई केल्या जाणार नाही, कारण माझे मावळे, माझे बांधव खंबीर आहेत सगळं प्रकरण मिटवण्यासाठी. आणि याच आशेवर जगत राहिली आमच्या महाराष्ट्रातली प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री. काही वर्ष उलटली ना उलटली, तोच दुसरा तडका बसला, कोपरा. सांगा काय चूक होती त्या ताईची? काय गुन्हा केला होता तिनं? फक्त आई भवानीचं मंदिर पाडू नका यासाठी तिने विरोध केला, तर ती विरोध नाही, ती तिच्या मनात असलेली भक्ती होती की नको
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माता तुळजाभवानीची पूजा केली, त्या तुळजाभवानीवर कुठल्याही प्रकारचा आघात होऊ नये हाच विचार त्या मुलीच्या मनात होता, त्या ताईच्या मनात होता. झालं काय? चांगल्या गोष्टीला तिने विरोध केला तर तिच्यावर नराधमांनी अत्याचार केला. आणि आम्ही काय करतोय? फेसबुकला निषेध, स्टेटसला निषेध, व्हॉट्सअपला निषेध, इंस्टाग्रामला निषेध, फेसबुकला स्टोरी ठेवतोय निषेध निषेध निषेध. कुठपर्यंत बोंबलणार आहोत आपण? आमची सवय झाली गुलामगिरी करायची, मन परिवर्तन झाली. काही पक्षापायी तर काही पैशापायी विकल्या गेलो आम्ही, काही लोभापायी तर काही शोभापायी. थंड झालो आम्ही, काही धमक्यापायी तर काही चाटल्यापायी. थंड होऊन झंड जीवन जगण्यापेक्षा गुंड होऊन अन्यायाविरोधात बंड उभारण्याची आज वेळ आहे. काय करतोय आजचा मराठा व्यक्ती? अहो फक्त पोकळ गप्पा आणि शांत निमूटपणे सगळं सहन करतोय. काय मराठा म्हणून जन्माला येणं दुर्भाग्य आहे आमचं? आणि हाच प्रश्न मनाला भेडसावत आहे. अहो त्या कोपरा प्रकरणाबद्दल बोललं, न्यूजपेपरचा विचार केला तर कुठेतरी कोपऱ्यामध्ये आपल्याला ती बातमी बघायला मिळते, बाकी काही नाही. आता हा विचार करा, कोपरा येथील भगिनी जर मराठा नसती, इतर कुठल्या जातीची असती आणि अत्याचार करणारे जर का मराठे असते, तर प्रसार माध्यमे आणि जेवढे समाज माध्यमे आहेत ना, तिकडे हाहाकार मचला असता. कोरोना, लॉकडाऊन, 100 कोटी हे सगळं विसरून त्या ताईला न्याय कसा मिळेल याच्या हातभर पोस्ट लिहून समानतेच्या गप्पा मारणारे आपल्याला दिसले असते. अनेक ठिकाणी अनेक जण आंदोलन करताना आपल्याला दिसले असते. अखंड महाराष्ट्र त्यांच्या आंदोलनाखाली होर पाळून निघाला असता, चिरल्या गेल्या असता. आणि प्रसार माध्यमावर मोठी मोठी व्यक्तींची चर्चासत्रे रंगली असती. पण दुर्दैव त्या मुलीचं, ती एक मराठा म्हणून जन्माला आली. आणि दुर्दैव हे की आजचा मराठा एखाद्या पक्षाच्या दावणीला बांधलेला असतो किंवा कुठल्या तरी धन्याच्या दारावर लाळ घोटत बसलेला असतो आणि कोणीतरी फेकलेल्या तुकड्यांवर जगतोय. आता जोवर एखाद्या पक्षाचा धनी भुंकण्याचा आदेश देणार नाही, तोपर्यंत हा कागदी वाघ बूड हलवणार नाही आपलं स्वतःच्या जागेवरून. अहो लाचार 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 म्हणून किती लाचार असावे माणसाने. कोणत्याही गोष्टीला लिमिट असते, कोणत्याही गोष्टीला तारतम्य असते की आपण किती विकावं, किती कोणापुढे झुकावं. तळतळ वाटते माणसाला, तळतळ. जर या अत्याचाराच्या विरोधात बोलताना तुमची जीभ अडखळत असेल तर तुमच्या जिंदगानीवर. मुळीच फायदा नाही तुमचा असूनही आणि नसूनही. आणि काय कामाची अशी जिंदगी? दुसऱ्याच्या गुलामगिरीत जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आणि आज या कोरोनामुळे परिस्थिती अशी आली आहे,
की बाहेर जाऊन आम्ही आंदोलनही करू शकत नाही. तर प्रत्येकांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, आपापल्या जसं साध्य होईल तशा माध्यमातनं त्या ताईवर झालेल्या अत्याचाराविरोधात निषेध नोंदवा. म्हणजे समोरची वाट आम्हाला मोकळी होईल मित्रांनो. पण नाही, आमची मानसिकताच अशी झाली आहे, एखाद्याने आम्हाला मदत केली नाही तर मी त्याला का करू. कुठपर्यंत चालवायचं असं. अहो, जसं त्या व्यक्तीवर, त्या ताईवर जशी वेळ आली तशी आमच्यावर येण्याची वाट बघताय का? तुमच्या स्वतःवर येण्याची वाट बघताय का? आज तुम्ही या गोष्टीला आळा घातला नाही तर समोरची पिढी नावं ठेवेल आम्हाला, तुम्हीच का ते मर्द मराठे. आणि हा विचार करणे आज काळाची गरज आहे. नाहीतर पश्चात्तापाशिवाय आमच्याकडे दुसरा काही मार्ग नाहीये मित्रांनो. आणि याचा परिणाम एवढा भयंकर, एवढा महाभयंकर होईल ना, येणारा आमचं जनरेशन, येणारी आमची पिढी थुंकल्याशिवाय राहणार नाही आमच्या थोबाडावर मित्रांनो. काय काय केलंय आम्ही, काय साध्य केलंय असं विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि या संपूर्ण जगात मराठ्यांमध्ये जी शक्ती आहे, जी पॉवर आहे ना, ती कुठल्याही मध्ये ना, कोणत्याही समाजामध्ये नाहीये. कारण एखाद्या स्त्रीवर अन्याय झाला, एखाद्या स्त्रीची छेडखानी जरा कोणी काढली तर त्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणारे फक्त आणि फक्त मराठेच होते मित्रांनो. जिथे अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती, छेडखानी, बलात्कार असे प्रकरण झाले, तिथं मराठा नावाचा वाघ डरकाळी फोडल्याशिवाय मागे हटत नव्हता. म्हणूनच सगळं काही, सर्व काही करू शकतो आपण. फक्त 2017 मध्ये जसे एकत्र आलो, जसे मोर्चे काढले, फक्त त्यावेळेस शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला. आता शांतता नाहीये, सहनशक्ती संपली आता मराठ्यांची. आता टोकाचा निर्णय घ्यायला हवा. जोपर्यंत त्या ताईला न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही. आणि एकीचे बळ काय असते ना, हे प्रत्येकांना ठाव आहे, प्रत्येकांना माहिती आहे. सरकारही झुकतंय हो आपल्या पुढं. फक्त एकत्र येण्याची आज प्रत्येक मराठ्यांना गरज आहे. छत्रपती शिवराय वरतून बघत असतील आजच्या मराठ्यांना तर हसत तर नसतील, पण शोक करत असेल की काय हाच तो मराठा आणि हेच ते माझं स्वराज्य. अहो, महाराष्ट्रामध्ये जर का कधी असंच घडत राहिलं तर कुठे जावं. त्या एका स्त्रीने, एका मुलीने कसं रक्षण करावं तिचं, जी आमच्यासारख्या मर्द मराठ्यांच्या सावलीमध्ये जगते. तिला माहित आहे अन्याय झाला तर न्याय मिळवून देणारे मराठी आहे, आपल्या सोबत आहे. काय वाटतंय? महाराजांचा इतिहास आठवा. महाराजांच्या काळामध्ये, महाराजांच्या स्वराज्यामध्ये जो कोणी एखाद्या परस्त्रीला छेडेल, तिच्यावर जुलूम जबरदस्ती करेल, तिचं त्या व्यक्तीच्या विरोधात
आंदोलन वगैरे नव्हते करत, काही न्याय नव्हते मागत. तर असं झालं तर होता क्षणी त्या व्यक्तीचं मुंडकं धडा वेगळं केलं जायचंय. आणि ती जायचं आम्हाला गरज आहे. इंग्लंडचे लॉर्ड माउंटबॅटन असे म्हणतात, जर छत्रपती शिवराय आमच्या इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय अखंड ब्रह्मांडावर राज्य केले असते. सुभाषचंद्र बोसही असे म्हणतात, या भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे जर असेल तर एकच पर्याय आहे, आणि ते पर्याय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आजच्या तरुणाईला मिळणारे एक ऊर्जा आहे, एक शक्ती आहे, एक ताकद आहे, जिचा वापर केल्यावर हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळेल, असे स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणतात. अमेरिकेचे बराक ओबामा सुद्धा हे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य या नावाने संबोधले असते. आणि दुर्दैव आमच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी जन्म घेऊन ही दशा आज महाराष्ट्राची होत आहे. दुःख वाटतंय, दुःख. का ज्या राजाच्या इतिहासावर महाराष्ट्र सोडला तर इतर देश सगळी व्यवस्था, सगळा कायदा सुव्यवस्थित चालवत आहे, मग त्याच महाराष्ट्राची दशा आज अशी का? कुठपर्यंत आम्ही दुसऱ्यांच्या मदतीची वाट बघणार आहे? कुठपर्यंत आम्ही दुसरा काहीतरी उठेल, दुसरा काहीतरी या विरोधात बोलेल याची वाट बघणार आहे? आणि आम्हाला एक वाईट सवय लागली आहे, जी अत्यंत लज्जास्पद आहे. आम्ही संघटित होण्यासाठी कधीही स्वतःहून पुढाकार घेणार नाही, आणि कुणी पुढे आलेच तर कधीही त्याच्या पाठीशी उभे राहणार नाही. स्वतःहून समाजासाठी मुळीच काही करणार नाही. उलट संघटना, आमदार, खासदार यांना शिव्या घालणार, जे काहीतरी करताय. माझ्यावर अन्याय झाला आणि समाजाने मला काहीच मदत केली नाही म्हणून समाजाला शिव्या घालणार, पण मी समाजासाठी काय केलंय याचा विचार मुळीच कधी करणार नाही. आणि सर्वांना कळतं की समाजासाठी काहीतरी करायचंय तर सगळ्यांनी एकत्र यायलाच पाहिजे. पण मला माझ्या कामामधनं वेळ भेटत नाही, ही प्रत्येकाची मानसिकता होऊन बसली, आणि तीच मानसिकता आम्हाला सहन करायला शिकवते. अन्यायाच्या विरोधात उठा, अजून तरी जागे व्हा, वेळ गेलेली नाही. आणि या समाजामध्ये ना दोन प्रकारचे लोक आहेत, एक सज्जन आणि दुसरा दुर्जन. सज्जनांची संख्या दुर्जनापेक्षा जास्त आहे, पण सज्जन संघटित नाहीत आणि दुर्जन संघटित आहे. आणि दुर्जन संघटित असल्यामुळे ना प्रत्येक दिशेला ते आपल्यासाठी वरचढ ठरत आहे, दादागिरी करत आहे प्रत्येक ठिकाणी. आणि हे आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मित्रांनो. आणि म्हणूनच
सत्यासाठी, अन्यायाच्या विरोधात बंड पुकारण्यासाठी आता तरी एकत्र या मित्रांनो. आता एकत्र आले तरच आपण वाचू. आणि आपल्या एकत्रीकरणामुळे, आपल्या एकीमुळे गोरगरिबांवर होणारे अत्याचार, अन्याय या विरुद्ध आवाज उठवू तरच आपण वाचाल. अन्यथा काही खरं नाहीये. आपल्या मनामध्ये असणारा स्वार्थ, दुसऱ्या विषयी असणारी घृणा, हे आता सगळं सोडून द्या. वेळेस एखादी व्यक्ती स्वतःचा स्वार्थ न साधता एखादं कार्य करतो, त्याच वेळेस त्याच्या हातातून सर्वोत्तम असे कार्य घडते मित्रांनो. 100 वर्ष जिवंत राहण्यासाठी 100 वर्ष जगणे महत्वाचे नाही. जिवंत राहायचं ना, तर असं काहीतरी काम करा ज्याने हजारो वर्ष लोकांच्या काळजामध्ये तुम्ही जिवंत असाल. याच 2021 मध्ये 2 घटना घडल्या आहे. कोणाच्या तरी मानसिक त्रासाला, कोणाच्या तरी शारीरिक त्रासाला कंटाळून चव्हाणताईने स्वतःवर गोळी झाडली आहे. का होतंय असं? आम्ही सहन करतो म्हणून? पण सहन नाही करायचं मित्रांनो. आता लक्षात ठेवा, जशी वेळ त्यांच्या घराण्यावर आली तशी आपल्या घरात वेळ येऊ नये म्हणून संघटित व्हा. नक्कीच आपल्या प्रत्येक गोष्टीला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. क्षमस्व, अनावधानाने एखादा शब्द वाईट गेला असेल त्याबद्दल मी माफी मागतो. पण विचार करा या गोष्टीवर. सो जाता जाता एवढंच सांगेल, आज आपण काही करू शकलो नाही ना, तर समोरही आपण काहीच करू शकणार नाही. हे अंतिम सत्य आहे, अंतिम सत्य आहे आणि अंतिम सत्य आहे. आज शांत बसलो तर उद्या आपल्याला निमूटपणे सगळं सहन करावं लागेल. सो धन्यवाद. आवडल्यास नक्की आपल्या प्रतिक्रिया द्या आणि एकत्र येण्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. सो थँक्यू सो मच. जय जिजाऊ, जय शिवराय मित्रांनो.